आज आपण पाहणार आहोत एकदम भन्नाट अशी रेसिपी। ही रेसिपी झटपट होणारी तर आहेच, पण अतिशय टेस्टी पण लागणार आहे। तेव्हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा। नमस्कार, मी उषाच रेसिपी आणि ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे। इथे मी सर्व मिक्स भाजी घेतलेली आहे। त्यामध्ये वाटाणे, फ्लावर, गाजर, शिमला मिरची आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार अजून अनेक भाज्या घेऊ शकता। सर्व भाजी कट करून घेतलेली आहे आणि आता त्याला आपण थोडी वाफवून घेऊ। चला, भाजी वाफेपर्यंत 2 मोठे कांदे उभे चिरून घेतले, 2 टमाटर पण कट करून घेतले। आता या टमाटरला मिक्सरच्या भांड्यात घेऊ आणि स्मूथ अशी पेस्ट करून घेऊ। तुम्ही बघू शकताय छान अशी पेस्ट तयार करून झालेली आहे। टोमॅटोची अशीच पेस्ट आपल्याला तयार पाहिजे। चला, आता आपण कढईमध्ये तेल घेतलेलं आहे। ते 2 वाटी तेल घेतलेलं आहे मी। ते तेल आपण छान असं गरम झालेलं आहे। आता यामध्ये घेणार आहोत उभे चिरलेले कांदे। आता इथे उभा चिरलेला कांदा तळून घेणार आहोत। कांद्याला ब्राऊन कलर येईपर्यंत तळून घ्यायचा आहे। कांदा करपला नाही पाहिजे याची आपण काळजी घेऊ, कारण आपल्याला याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे। तोपर्यंत तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका। आता पहा, कांदा छान ब्राऊन कलर येईपर्यंत आपण त्याला खरपूस भाजलेला आहे। आता एका प्लेटमध्ये काढून घेऊ। कढईमधले सर्व कांदा आपण काढून घेतला। इथे कांदा थंड झाल्यानंतरच मिक्सरच्या भांड्यात घेतला आणि आता घेऊया 10 ते 12 काजू। कांदा आणि काजूची आपल्याला छान अशी पेस्ट करून घ्यायची आहे। त्यासाठी ते झाकण लावून घेतलं आणि एक फिरकी काढून घेतली। फिरकी काढल्यानंतर मी यात थोडंसं पाणी घेतलेलं आहे आणि आपल्याला एकदम स्मूथ अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे। तुम्ही पाहू शकताय मस्त पेस्ट तयार झालेली आहे। चला, आता आपण झटपट भाजी तयार करायला घेऊ। इथे मी कढई गॅसवर ठेवली आणि त्यात 2 चमच तेल घेतलं। तेल छान गरम झाल्यानंतर त्यात घेतला 1 चमच जिरा छान फुलला बघा। आता घेऊया 2 तमालपत्र, 1 दालचिनी, 2 हिरवी वेलची, 2 काळी मिरी आणि 2 लवंगा घेऊन छान असं परतवून घेऊ। मसाले परतवून झाल्यानंतर